आज आपण तुरीच्या शेंगांची आमटी कशी करणार हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। ओल्या तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे शेंगांमधून। हे फक्त थंडीमध्येच येतात ओल्या तुरी, तर त्या थंडीच्या हिशोबाने आपण त्या भाज्या आपण त्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजे। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घेतला आहे 2, टोमॅटो घेतले आहेत 2, सुक्कं खोबरं, मीठ, आलं लसूण पेस्ट, मोहरी, कसुरी मेथी, गोडा मसाला, धनिया पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर। आता आपण ह्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकणार आहे आणि ह्या ज्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत त्या आपण परतून घेणार आहे 2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित। ह्या व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतून घेतल्या। आता आपण याची पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये। अशा प्रकारे आपण ओबडधोबडाची याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण ह्या ज्या कढईमध्ये तुरीच्या शेंगा परतून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये आता आपण कांदा 2 मिनिटं परतून घेऊया, कारण की आपल्याला हे वाटण तयार करायचं, त्यामुळे आपण हा कांदा जरा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे 2 मिनिटं। आपला कांदा व्यवस्थित परतलाय, आता आपण त्यामध्ये खोबरं आणि टोमॅटो पण परतून घेऊया। तर हे मिश्रण आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचंय, त्यामुळे आपण हे सगळं एकत्र परतून घेऊया। आपलं हे सगळं मिश्रण आता परतून झाले। आता आपण ते जरा 5 मिनिटं थंड करून घेऊया। आपलं हे मिश्रण जे आपण भाजून घेतलं होतं ते आपलं थंड झालेलं आहे। आता आपण ते मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊया। नंतर आपण हे वाटण पण वाटून घेतले आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। ह्याला 2 चमचे तेल टाकून घेऊ आपण। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे, आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली म्हणजे फुलली की आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहे त्यामध्ये। आपली मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, आपण त्यामध्ये हे जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊ। 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहे। आता आपण ह्यामध्ये पाऊण चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला मी ॲड करणार आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुमचा घरचा काळा मसाला सुद्धा वापरू शकता, आणि चवीपुरतं मीठ। आणि आता हे पूर्ण तेलामध्ये 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहे। त्याला मसाल्यांना आपलं तेल सुटतं, आणि जास्त परतायची गरज नाही, कारण की आपण खोबरं, कांदा, टोमॅटो हे तेलामध्येच फ्राय करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कच्चे मसाले नाही आहेत, आपण त्यामध्ये तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, त्यामुळे ह्याला जास्त तेलामध्ये फ्राय करायची गरज नाही। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। याचा अर्थ काय की आपला मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे। आता आपण जे त्यामध्ये हे तुरीचे दाणे वाटून घेतले होते तळून, ते आपण ॲड करू। ते मसाल्यामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये जितक्या प्रमाणात हवं आहे तेवढं पाणी ॲड करू शकता। मी हे मिक्सरच्या भांड्यालाच धुवून तेच पाणी ॲड करणार आहे ह्यामध्ये। आता मी इतक्या प्रमाणामध्ये पाणी ॲड केले, कारण की ते आपण भातावर सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, तुम्हाला हवं त्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। आता ह्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकायची, जी आपण घरीच केलेली आहे। ह्याची रेसिपी मी तुम्हाला आधीही दाखवली आहे। बाहेरची आणण्यापेक्षा ती कधी पॅकिंग केलेली असती काय आपल्याला माहीत नाही, ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये घरी वाळून मस्तपैकी घरी करू शकता। आता आपण ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया, आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली। भाजी किती व्यवस्थित आता उकळली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम तुरीच्या शेंगांची आमटी खाण्यासाठी तयार आहे। थंडीच्या दिवसांमध्ये ह्या शेंगा फक्त थंडीच्या दिवसातच येतात तुरीच्या शेंगा, आणि त्या सीझनमध्ये त्या भाज्या खाण्यासाठी चांगल्या असतात, शरीरासाठी सुद्धा पोषक असतात, आणि मुलांना हे खायला द्यायचं। करायलाही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते। तुम्ही एकदा ही करून तर बघा, मुलं आवडीने खातील।